शाळेमधील मुलं हुशार असतात की शिक्षकांनी सांगितलं डिसिज बायक्या. तर आता असंच चाललेलं होतं. शाळा आता सुटली, शाळेची मुलं घरी निघाली तर आपला बंड्या चालू आहे. बंड्याचं चांगलं कारनामे असतात आपल्याला माहिती आहे. तर बंड्याचं चालू होतं आपलं डिसिज बायक्या. तर आता बंड्या आपला चालूच लागत डिसिज बायक्या. कुठलं तुकडं बंड्याचं चालूच असेल डिसिज बायक्या. आता शेवटी झाला, रात्री झोपला, सकाळी उठला. सकाळी वडील दाढी करत होते. दाढी करता करता बंड्या आला. बंड्या म्हणाला समोर त्याचं रात्रीपासून चाललेलंच होतं डिसिज बायक्या. आता डिसिज बायक्या सारखं सारखं बंड्या करतोय. आता वडिलांना काय समजत नव्हतं हा पोरगा काय बोलतोय नेमकं. मग शेवटी विचारलं बंड्या सांग अर्थ काय डिसिज बायक्या. शेवटी बंड्याला विचारलं याचा अर्थ काय. बंड्याचं आपलं चालूच असायचं डिसिज बायक्या. आता बंड्याला वडिलांचं डोकं सणसणलं. आता वडील तरी का बसतोय. लगेच उठले, खान किरण दोन वाजवले कानाखाली. बंड्या आपला तरी चालूच होतं डिसिज बायक्या. आता शेवटी बंड्याच्या वडिलांनी सांगितलं की बाबा डिसिज बायक्या म्हणजे ही माझी टोपी. डिसिज बायक्या म्हणजे ही माझी टोपी. मग आता शेवटी आता ठीक आहे म्हटलं. बंड्या होतो ही माझी टोपी. मग आता झाली, शाळा सुरू झाली. दुसऱ्या दिवशी शिक्षक इंग्रजीचे आले. इंग्रजी शिक्षक म्हणाले बाबा बोल काय काल आपण काय शिकलो रे पोरांनो. त्यावर बंड्या उठला म्हणाला सर आपण काल डिसिज बायक्या शिकलो. आता बर बंड्या डिसिज बायक्या म्हणजे काय. मग आता बंड्या आपला लयशाळा देऊशात बंड्या का बघतोय. लगेच उठला आणि म्हणाला सर डिसिज बायक्या म्हणजे आमच्या वडिलांची टोपी. बायक्या म्हणजे आमच्या वडिलांची टोपी. आयला म्हटलं सर लय हुशार झाला का तू. लय हुशार झाला कसं काय. बर डिसिज बायक्या म्हणजे काय बघ. हे म्हणतो परत म्हणतो सर डिसिज बायक्या म्हणजे वडिलांचीच टोपी. बर माझं सरांचं डोकं सणसणलं. सरांनी पुन्हा आणले कानाखाली दोन. आता बंड्या म्हणतोय सर काय चुकलं. आता बंड्याला सरांनी सांगितलं अरे नाही का डिसिज बायक्या म्हणजे माझी टोपी. आता बंड्याचा मोठं कोण पडलं. बंड्या आपला खाली बसला आणि बाजूच्या बंड्याला म्हणतोय बाजूच्या बंड्याला काय म्हणतोय अरे नाही का बंड्या शाळेत आपला तर सरांची टोपी आणि जर घरात असलं ना तर वडिलांची टोपी एवढं लक्षात ठेव. हे याच्यावरून आपल्याला कळतं. असाच आपल्या शाळेचा कडकडाट चालू असला पाहिजे हीच आपली विनंती. ज्यावेळेला आपल्या शाळेचा कडकडाट येईल ती जे उत्तेजना ती जे प्रेरणा करत असते तर पुढील गाणं आपल्यासाठी घेऊन येत आहे कोळी गीत. तर कोळ्यांचं हे भक्ती गीत आहे. तर कोळी गीत आपल्यासाठी सादर करीत आहेत. एक वेळा आहे दिपाली आणि